तब्बल 4 ते 5 वेळा वारंवार शब्दसमूहाबद्दल एक शब्द असा परीक्षेला प्रश्न विचारला जातो. आणि आगामी आपली जी वनरक्षक परीक्षा होणार आहे किंवा दारूबंदी पोलीस परीक्षा होणार आहे, तर यामध्ये सुद्धा आपल्यासाठी वोकॅब्युलरी अत्यंत महत्वाचे आहे. मित्रांनो, शब्द कोणते आहेत बघा. तर पहिला शब्द आहे वन हू नोज एव्हरीथिंग, म्हणजे ओमनिसेंट. त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये? सर्वज्ञ, सर्व गोष्टी माहिती असणारा. वन हू इज प्रेझेंट एव्हरीवेअर. आता लक्षात ठेवायचं, हा प्रेझेंटचा शब्द आहे, तुम्ही तो सुद्धा वापरू शकता. त्याला म्हणायचं ओमनी प्रेझेंट. ओमनी म्हणजे सर्व ठिकाणी, बरोबर, सर्व व्यापी. त्यानंतर गव्हर्नमेंट बाय द पीपल, म्हणजे लोकांच्याकडनं जे काही महत्वाचं सरकार असतं, लोकांच्याकडे निवडणं सरकार, त्याला आपण काय म्हणतो? डेमोक्रेसी. हा तुम्हाला बराच वेळा शब्द माहिती असेल, म्हणजेच लोकशाही. आता मित्रांनो, तुमच्यासाठी एक प्रश्न मी दिलेला आहे. प्रश्न काय बघा स्क्रीनवर. द पर्सन हू थिंक्स ऑफ द डार्क साइड ऑफ एनिथिंग, म्हणजे जो नेहमी डार्क साइडचा विचार करतो, निगेटिव्ह विचार करतो. तुझ्या समोर पर्याय दिलेले आहेत, याचा बरोबरचा पर्याय कमेंटला टाकून द्या. आणि अशाच प्रकारची रील फॉलो करायची असतील किंवा इंग्रजी व्याकरणाबद्दल अत्यंत महत्वाचे तुम्हाला अपडेट्स हवे असतील, तर आपल्या चॅनल लाईक सुद्धा करा, शेअर करा, आणि नक्की तुम्हाला ही रील सेव्हच करायची आहे.